आता मित्रांनो, हे आहे तुमचं ब्रेन आणि ही आहे न्यूरोलिंक चिप. आता या न्यूरोलिंक चिपला तुमच्या ब्रेनमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी डॉक्टर जे आहेत ते तुमच्या डोक्यावरती एक असा छोटासा कट लावतात आणि तो कट लावल्याच्या नंतर तुमच्या ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची लेअर असते. चेस खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्या पेशंटचं नाव होतं नोलांडो अर्बुक. आणि मित्रांनो, तो जो चेस खेळू लागला तो फक्त त्याच्या थॉट्सच्या मदतीने खेळू लागला, कारण फक्त त्याचं ब्रेन काम करू शकत होतं. त्याची खालची जी बॉडी होती ती पूर्णपणे पॅरालाइज. नमस्कार मित्रांनो, आपण सगळ्यांनीच लहानपणी स्पायडरमॅन, आयर्न मॅन, बॅटमॅन यासारख्या मूवीज किंवा शक्तिमान, ज्युनियर जी यासारख्या मालिका बघितल्या असतील. पण त्यामध्ये ज्या त्यांच्याकडे पॉवर्स होत्या त्या पॉवर्स आपल्याला आत्ताच्या काळामध्ये मिळवणं शक्य आहे का? तर मित्रांनो, आत्ताच्या एआयच्या काळामध्ये त्या पॉवर्स मिळवणं बिलकुल शक्य आहे. कारण आपण सगळ्यांनीच न्यूरोलिंक नावाचा एक कन्सेप्ट ऐकला असेल, ज्याच्यावरती की इलॉन मस्क हे खूप दिवसापासून रिसर्च करत आहेत. आता त्या न्यूरोलिंक्समुळे आपल्याला त्या पॉवर्स मिळवणं बिलकुल शक्य आहे. आता त्या पॉवर्स कशा मिळतात किंवा तो न्यूरोलिंक्स आपल्या बॉडीमध्ये कसा इन्स्टॉल केला जातो हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारची इंटरेस्टिंग माहिती आम्ही आमच्या चॅनलवरती घेऊन येतो. आणि मित्रांनो, माहिती जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, हे सगळं आपण एका 3D व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला मग जाऊया आपल्या 3D व्हिडिओकडे. आता मित्रांनो, हे आहे तुमचं ब्रेन आणि ही आहे न्यूरोलिंक चिप. आता या न्यूरोलिंक चिपला तुमच्या ब्रेनमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी डॉक्टर जे आहेत ते तुमच्या डोक्यावरती एक असा छोटासा कट लावतात आणि तो कट लावल्याच्या नंतर तुमच्या ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची लेअर असते, ज्याला की स्कल असे म्हणतात. आता त्या स्कलला ब्रेक करण्यासाठी डॉक्टर्स जे आहेत ते एका विशिष्ट प्रकारच्या ड्रिल मशीनचा उपयोग करतात आणि त्या ड्रिल मशीनच्या साहाय्याने तुमच्या ब्रेनमध्ये एक छोटंसं अशा प्रकारचं छिद्र पाडतात. आता त्यामध्ये दुसरी एक लेअर असते जिला की ड्युरामीटर म्हणतात, जे की तुमच्या जेलीसारख्या ब्रेनला प्रोटेक्ट करण्याचं काम करते. आता त्या लेअरला डॉक्टर अशा प्रकारे कट करून घेतात आणि त्याच्या आतमध्ये जे असतं ते असतं मित्रांनो आपलं ब्रेन. आता डॉक्टरांनी ऑलमोस्ट सर्जरी कंप्लीट केलीच आहे, पण या सर्जरीला फायनल करण्याचं काम जे आहे ते हे अर्बन रोबोट करेल. अर्बन रोबोट त्याच्या हाय सेन्सरनी जे आहे ते तुमच्या दिमागाचा 3D होलोग्राम बनवेल आणि तिथे एक अशी सेफ जागा शोधेल की जिथे ते न्यूरोलिंकला इन्स्टॉल केलं जाऊ शकेल. आणि त्या न्यूरोलिंकचे जे थ्रेड आहेत तिथे जोडण्याचं काम जे आहे ते हे अर्बन रोबोट करेल. हे बिलकुल तुमच्या सिलाई मशीनसारखीच प्रोसेस करतं. आता 30 जानेवारी 2024ला ही न्यूज खूप व्हायरल झाली होती. इलॉन मस्कने सक्सेसफुली न्यूरोलिंक चिप इन्स्टॉल केली आहे, पण त्याने त्या पेशंट्सबद्दल काहीच अपडेट दिलं नव्हतं. त्यामुळे सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात त्याला ट्रोल केलं जाऊ लागलं की हे खरंच केलंय का, उगं पब्लिसिटी स्टंट आहे. पण काही दिवसांनी त्या पेशंट्सचा जे आहे तो चेस खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्या पेशंटचं नाव होतं नोलांडो अर्बुक. आणि मित्रांनो, तो जो चेस खेळू लागला तो फक्त त्याच्या थॉट्सच्या मदतीने खेळू लागला, कारण फक्त त्याचं ब्रेन काम करू शकत होतं. त्याची खालची जी बॉडी होती ती पूर्णपणे पॅरालाइज बॉडी होती. आता ही तर फक्त सुरुवात आहे. आता ही चिप इन्स्टॉल केल्यावरती तुम्हाला एक दुसऱ्याशी कम्युनिकेट करण्यासाठी बोलण्याची किंवा फोन लावण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्या थॉट्सच्या साहाय्याने एक दुसऱ्याची कम्युनिकेशन करू शकता. आता इलॉन मस्कच्या मते तर तुम्ही या चिपने तुमची मेमोरी डाउनलोड, अपग्रेड किंवा कम्प्युटरमध्येही ट्रान्सफर करू शकता किंवा एखाद्या रोबोटमध्येही तुमची मेमोरी जी आहे ते तुम्ही ट्रान्सफर करू शकता. एका प्रकारे तुम्ही डिजिटली अमर होणार आहात. आता ज्या चिप इम्प्लांटबद्दल आपण बोलायलो ती बनवणारी कंपनी आहे न्यूरोलिंक आणि तिचे फाउंडर आहेत इलॉन मस्क. इलॉन मस्क आताचे सगळ्यात मोठे AI विजनरी मानले जातात. आता कितीही केलं तर न्यूरोलिंक जे आहे ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, जसं की मोबाईल फोन आणि कम्प्युटर. मोबाईल आणि कम्प्युटरप्रमाणेच याला पण हॅकर्स जे आहेत ते हॅक करू शकतात. तर एवढंच नव्हे तर युनायटेड नेशनने एक वॉर्निंग पण दिली आहे की हॅकर जे आहेत ते न्यूरोलिंकला हॅक करून आपले जे थॉट्स आहेत ते कंट्रोल करू शकतात. आता मित्रांनो, एक साधा आहे विचार करा, तुम्ही एखाद्या मस्त विचारामध्ये गुंग आहात आणि एखाद्या हॅकरने जे आहेत ते न्यूरोलिंकला हॅक केले आणि तुमचे विचार जे आहेत ते तिथेच ब्रेक केले, तर मित्रांनो कसं होईल? प्रत्येक गोष्टीचे जेवढे ॲडव्हान्टेजेस आहेत तितकेच डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. तर समजा यामध्ये असं पण होऊ शकतं की न्यूरोलिंक तुमच्या ब्रेनमध्ये इन्स्टॉल केली जाऊ शकते आणि त्याचा जे ओनर आहे ते उद्याच्याला तुमच्याच मेमोरीला ॲक्सेस करण्यासाठी तुमच्याकडून प्रीमियम मागू शकतो, जसं की नेटफ्लिक्सचं आहे. मित्रांनो, या न्यूरोलिंकबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.